माझी लाडकी बहीण योजना 7वी हप्ता पुढील 24 तासांत मिळेल। माझी लाडकी बहीण योजना 7वा हप्ता। माझी लाडकी बहीण योजना 7वी हप्ता। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना 7 हप्त्यासाठी 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली आहे। माहितीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागाला 26 जानेवारीपूर्वी योजना 7व्या हप्त्याचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून 24 ते 72 तासांत 7व्या हप्त्याचे वितरण होऊ शकते। 7व्या हप्त्यामध्ये महिलांना 1500 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ट्रान्सफर केले जातील। परंतु या योजनेच्या अंतर्गत 60 लाख महिलांना 7व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही। अलीकडेच महाराष्ट्र सरकारने निवडणुकीनंतर सर्व पात्र महिलांच्या अर्जांची तपासणी केली। तपासणीनंतर 60 लाखांहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले। या सर्व महिलांचे अर्ज राज्य सरकारने फेटाळले असून त्यांना 7व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। जर तुम्हाला ही 7व्या हप्त्याची माहिती मिळवायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा। या लेखात आम्ही माझी लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिली आहे। तसेच योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अपात्रता यांची माहिती संक्षेपात दिली आहे। माझी लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराश्रित तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहे। 7व्या हप्त्यात सर्व लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल। लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्यांतर्गत महिलांना 26 जानेवारीपूर्वीच हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यानुसार महिला व बाल विकास विभाग लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता पुढील 24 तासांत वितरित करू शकतो। 7व्या हप्त्याचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि पात्र महिलांनाच दिला जाणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने सर्व महिलांना बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याचे आणि डीबीटी पर्याय सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत। जर महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसले किंवा डीबीटी बंद असेल तर त्या महिलांना योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। शिवाय जे अर्जदार अपात्र घोषित करण्यात आले आहेत ते https://testmmlby.mahay.gov.in/ वेबसाईटवर जाऊन आपला अर्जाचा स्टेटस तपासू शकतात। त्याशिवाय महिला योजनेचा हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क साधून माझी लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्याची अधिक माहिती किंवा मदत मिळवू शकतात। पुढील 24 तासांत मिळेल लाडकी बहीण योजना 7वा हप्ता। जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजना 7वा हप्ता महिलांना पुढील 24 ते 72 तासांत वितरित केला जाऊ शकतो। ही माहिती अलीकडेच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। माहितीनुसार राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 3690 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून महिला व बाल विकास विभागाला दिली आहे। महिला व बाल विकास विभागच लाडकी बहीण योजनेचे संचालन करतो आणि याच विभागाद्वारे हप्त्यांचे वितरण केले जाते। राज्य सरकारने 26 जानेवारीपूर्वीच सर्व लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे 7वा हप्ता 3 टप्प्यांत वितरित केला जाईल। त्यामुळे पुढील 24 ते 72 तासांत लाडकी बहीण योजना 7वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। या महिलांना मिळणार नाही 7वा हप्ता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता केवळ पात्र लाभार्थ्यांना दिला जाईल। योजनेच्या 6व्या हप्त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व पात्र महिलांच्या अर्जांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने 3 कोटींहून अधिक महिलांच्या अर्जांची तपासणी केली। अर्जांची तपासणी करताना महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहे का नाही, कुटुंबात 4 चाकी वाहन आहे का नाही, महिला आणि महिलेचे कुटुंब आयकरदाता आहे का नाही हे तपासण्यात आले। यानंतर 60 लाखांहून अधिक अपात्र महिलांचे अर्ज योजनेच्या अंतर्गत फेटाळण्यात आले। सर्व अपात्र महिलांना लाडकी बहीण योजना 7वा हप्ता दिला जाणार नाही। त्याशिवाय महिला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाचा स्टेटस तपासू शकतात की त्या योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र आहेत का नाही। सर्व महिलांना 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। माहितीनुसार राज्य सरकार 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्ताने 7व्या हप्त्याचे वितरण करणार होती, पण तसे होऊ शकले नाही। पण आता राज्य सरकारने 7व्या हप्त्यासाठी 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि सर्व लाभार्थी महिलांना 7वा हप्ता 26 जानेवारीपूर्वीच वितरित केला जाईल। माझी लाडकी बहीण योजना 7वा हप्ता स्टेटस। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता स्टेटस तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। त्यानंतर अर्जदार लॉगिनवर क्लिक करावे। आता तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल। वेबसाईटमध्ये लॉगिन केल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर वर क्लिक करावे।
त्यानंतर नवीन पेज उघडेल. येथे ॲक्शन पर्यायात इंडियन रुपी चिन्हावर क्लिक करावे. आता तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना 7वा हप्ता स्टेटस तपासू शकता.